आणि टॉपिक का कामा ही बरेच दगदग होती तुमची. जाऊ द्या हो, आता सवय आहे कामाची. हो. ही ना माई तुम्ही फारसा वेळ त्या कामामध्येच बिझी असता. आपला एक नवरा आहे त्याच्यासाठी सुद्धा थोडा वेळ राखून ठेवा. काय हो? गेले काही दिवस पाहतोय आम्ही तुमची तब्येत नरम नरम दिसते. माझ्या औषध सगळं वेळच्या वेळी घेताय ना. हो, सगळं वेळेवर चालेल. बरं नाना, चहा घेणार का? आई, तुम्ही घेणार असाल ना तर तुमच्यासोबत येईल. बरं, आलेच मी चहा. बसा बसा रे. हो, चहा आला. नाही तुम्ही बसा हो. तुम्ही बसा थोडे आमच्यासोबत. गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा. नानाबाई काय सेवा करू तुमची? गोविंदा तुझी कामं झाली का रे? चांगली तो थोडी. बरं थोडा तुमच्यासाठी चहा घेऊन ये बरं. काय नानानो, हे काय सांगायची गोष्ट आहे? अंगा हसी रे. आता हे काय नवीन? गंमत केली हो थोडीशी. बरं येऊ आणतोच. काय हो? तुमच्याकडे किती कामं सांगा. हो, आपलं वाटतं म्हणून सांगतो. तसे गोविंदा किती काळजी घेतो आपली. मला आठवतं 10 वर्षांचा होता गोविंदा. तो आपल्याकडे आला. तो आला, इथे राहिला. आणि अगदी इथलाच होऊन गेला. नाही यालाही तुम्हीच कारण आहात बरं का. अहो आईसारखी मायेची त्याला लावलात. हो, आणि तुमचं काय? आमचं काय तुम्ही देखील पोटच्या पोरासारखे लाड करूलात त्याची. अहो आहेच मुली. नानाबाई हा घ्या तुमच्या अस्सल आवडीचा आल्याचा चहा. गोविंदाच्या हातचा आणि चहा. घ्या. नानाबाई काय रे गोविंदा? या वयात तुमच्यासारखं एकमेकांना प्रेम करणारी, एकमेकांची काळजी करणारी पती पती खूप कमी बघायला मिळतात हो. खरंच खूप अभिमान वाटतो मला तुमचा. खरंच. काय चहा पाण्याचं करतील चाललंय? ओ नाना माई, दिवसेंदिवस कितींदा चहा प्यायचा? इथे दिवसेंदिवस महागाई गगनाला मिळतीये. मला काही त्याचं सोय सुद्धा. तुम्ही बसा दिवसभर चहा डोसत. आम्ही आहोत ना कमवायला. हो वहिनी, तुम्ही हातात चहा घेतलाय तर तुम्ही एक कप. अरे तुझं काय जाते वर तोंड करून बोलायला? ज्याची जाते ना त्याची त्यालाच कळते. सुंदरी, अगं का बोलतेस त्याला? घ्या, म्हणजे आता चांगलं सांगायची सुद्धा सोय नाही राहिली. सुनबाई आता माफी मागू का? तर तुझे पाय धरतो. त्याची काही गरज नाहीये नाना. अहो सततचा चहा तब्येतीला बरा नाही. आजारी पडला तर खर्च कोणाचा होणार? आमचाच ना. जाऊ दे ना वहिनी आता. जाऊ द्या कसं? यांनाही कळत नाही. पण उशिरा का उघड गेली होती शेत खायला? सुनबाई गोविंदाच्या करायची काही गरज नाही हा. नाना, तुम्ही शांत व्हा भाऊ. बोलू दे ना जे बोलायचंय ते. बोलेनच. तुझी काही मी नोकर नाहीये. आणि बघा नाना, मी तुमच्या काळजीपोटीच बोलतेय. नाही तर तक्रार कराल तुमच्या मुलाकडे. मग तू का स्वतःवरून स्वर्ग काढतेस? काय भरोसा? उद्या म्हणा तू खाणं पिणं काढते म्हणून. या आधी कधी सांगितलंय का? पण यानंतर सांगणार नाही कशावरून? हो माई गाढवा पुढे वाचले की का आणि काळचा गोंधळ बारा अशी परिस्थिती आहे. नाना, तुमचे टोमणे कळतात हो मला. आणि तू काय बसून बसलायस? जा, कधी मला कॉफी घेऊन ये माझ्या रूम मध्ये. गोविंदा झाले बाबा तुझ्या मार्केट पाहिजे कॉपी पाच. हो वाटतो.
काय हे बघा लोक पुन्हा त्याच्यावर वादावाद नाही. जाऊ द्या भावाला औषध नाही म्हणतात ना तेच. तसंही आता कोणी काय बोलेल ते ऐकायचं आणि निमूट बसायचं. त्या व्यतिरिक्त आपण एवढं काय शकतो. ते जाऊ आता वाद नको. बरं, मला सांगा तुम्ही फोन केला होता का? माई हो त्याला तरी कुठे आहे आपली काळजी. आपण जन्म दिला ना म्हणून आपल्याला त्यांची काळजी. फोन केलेला नाही. हो माई करतो हो नंतर. नंतर नाही आता करा बघू आधी. मला बोलायचं तिच्याशी. माझ्या फोन मध्ये पैसे संपले रिचार्ज करतो आणि मग तुम्हाला फोन लावून देतो. मग हवं तेवढ्या गप्पा मारायला एकटीशी. नाना माई. यस, अरे हो माई. बरं वैभवी आली का? हो जा तुझीच वाट बघत बस. अरे विराज हा माई. थोडं बोलायचं होतं. बोल ना माई. अरे राहू द्या हो. नाना बोलू द्या तिला. माई बोल काय बोलायचंय? अरे नानाच्या फोन मध्ये त्याला पैसे संपले. जरा थोडे. बरं माई आताच रिचार्ज करतो. अगं वैभवी. आधी आज चला. घरच्या सकाळी मारत बसायला पाहिजे. अगं ऐक वैभवी आहे. चला आधी. अगं ऐक. त्याच्यात ना माई अहो सगळं कठीण होऊन बसलंय. हो नानाबाई चला जेवून घ्या. 2 घास खाऊन घ्या. हो चला जेवून घेऊया. वाढू ना. चल चल हो वागे. हा. चला नानाबाई चला करा सुरुवात. या चला. ती दोघं जेवले का रे? बाई दादा आणि बहिणीचं कधीच जेवण झालंय. माई हो आजवर कधी थांबलेत ते आपल्यासोबत जेवायला जे आज थांबतील. चला नानाबाई तुम्ही कर चाल. मी पाणी आणतो. तू जेवलास का गोविंदा? नाही मी जेवतो की नंतर. गोविंदा नंतर नाही या. जा भाऊ तू ये आमच्यासोबत बस जेवायला. नाना माई तुम्ही करा चालू. मी जेवेन नंतर हो. गोविंदा बरं बरं ऐकतो हा ऐकतो. ऐकणार नाही तो लोक. बस हे पाणी. घे. नाना हे काय चाललंय? घे जेव. नाना भाई काय चाललंय? तुम्ही खा बघू. तू घे रे घे जेव. अरे तुला लहानपणापासून ओळखतोय आम्ही. तुझी भूक मोठी आहे माहितीये मला. आणि इथे जरा पोटभर जेवायला सुद्धा मिळत नाहीये तुला. नाहीच तर पाव तरी तुझ्या हात. नाना माई पण तुम्ही दोघं असताना मला कसली काळजी हो. ते सगळं कळतंय हा आणि दिसतंही तुझ्या डोळ्यात. गोविंदा काय नाना? एक अक्षिंग का माझं. काय? तू नको राहू रे इथे. नवीन काम बघ कुठेतरी. मलाही असंच वाटतंय. तुझे असे हाल नाही रे पावत आमच्याने. नाना माई माझं काही चुकलं असेल ना तर माझं कान धरा. एक वेळ दोन थोवाडेच मारा. पण तुमच्या दोघांपासून मला दूर करू नका. खरंच दूर करू नका. गोविंदा शांत हो बघू. अरे तू जगाच्या पाठीवर कुठेतरी गेलास ना तरी नानामाईचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीचे असतील. अहो पण नाना माई मी इथून गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? अरे तू नको काळजी करूस. आम्ही आहोत की एकमेकांची काळजी घ्यायला. गोविंदा अरे नाना खरं बोलताय. आम्ही आहोत की एकमेकांची काळजी घ्यायला. नाना माई मी एकच सांगतोय. मी नाही म्हणजे नाही जाणार. मी तुमचं मत ऐकणार नाही. नाही ऐकणार मी तुमचं. गोविंदा ए गोविंदा.
दादा बाई तुम्ही झोपून घ्या, माझी कामं झाली की मी झोपतो. हो लवकर आटोपात तुम्ही झोपून गेलो लवकर. चला मी झोपा. पडा. माई ओ माई 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 उठा. दादा ओ दादा पाणी, अचानक कुठला कसं काय तुला दादा पाणी. माई हो अचानक काय कसं काय झालं? गोळ्या घ्यायला लावतात ना. माई कसली होती गोळी? पाणी 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 पाणी. माई ओ गोळ्या घ्यायला लावतात ना. मग अचानक कुठला कसं काय सुद्धा आहे? बोल 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 नाही उठून बस. चौकार नाही मी वेळच्या वेळ गोळ्या घेतली ना म्हणून नाही असं होत आहे. होईल ना दे आणलास गोळ. नाना ते ते काय अरे दे ना लवकर. नाना ते अरे ते काय काय झालं नाही तू समजाय का? नाही दादा, अरे मग ते किचनचं लॉकर बंद आहे. काय अरे पाहिलं माही किचनचं लॉकर बंद करून टाकलं लोकांनी. अरे आम्ही चोर आहोत की दरोडेखोर आहोत? राहू द्या, मला वाटेल बरं. नाही माहिती यांना यांचं करतो तू तुला जा विचारलाच हवा. यांना सोडता का मला बघतो त्यांच्याकडे. तुम्हाला माझी शपथ आहे. माही तू प्रत्येक वेळेस शपथ घालून मला गप्पा करता. माई चलतो माही चलतो. काय ग वैभवी आज आराम? आराम कसला आराम नुसता हराम करून टाकलाय यांनी. का काय झालं? अरे रात्रभर नुसती भूकत बसली होती. इथं स्वतः झोपायचं नाही आणि दुसऱ्यालाही झोपून द्यायचं नाही. कंटाळा आलाय नुसता. आता त्याने काय केलं? अरे ही म्हातारी रात्रभर भूकत होती. अगे म्हातारी काय म्हणते? सासूबाई आहेत त्या तुझ्या. असू दे. काय म्हणालीस? अरे तसं नाही, ऐका ना मी काय म्हणते, आपण काही दिवस नानाबाईंना प्रियंकाकडे पाठवूया का? का आणि कशासाठी? अहो म्हणजे आपल्याला सुद्धा एकांत मिळेल, पाहिजे तसं वागता येईल. अगं पण आता त्यांची कुठं अडचण होते? आता सुद्धा मिळते का आपल्याला प्रायव्हसी? डोंबराची प्रायव्हसी. काय झालं? अहो मी काय कायमची घराबाहेर काढत नाहीये त्यांना, काही दिवसांसाठीच तर म्हणतेय. बरं मी उद्या प्रियंकाशी बोलून घेतो. तिच्याशी काय बोलायचंय? अहो उद्या सोडून या त्यांना. असं कसं सोडू? त्यांनी हो म्हणायला नको. हो कशाला म्हणायला हवं? त्यांचे आई वडील आहेतच ना ते. आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हिस्सा असतोच की. मग त्या आई वडिलांना सांभाळायला नको, त्यांची काळजी घ्यायला नको. अच्छा ठीक आहे, तू म्हणशील तसं.
सो स्वीट ऑफ यू. ओके. विराज, लव यू. आता नाही, उशीर होत आहे ना, निघा. बरं येतो मी. हा, बाय. बाय. लव यू. लव यू टू. चला, एकदाची कटकट गेली. येस, आता पाहिजे मनासारखं असं वागायला. गोविंदा, अरे गोविंदा, हे तडमडणार नाही. गोविंदा, अरे ये की रे लवकर. बोला वहिनी. सगळी कामं वेळेत झाली पाहिजे. हो काय हो, झाली का? हो वहिनी. ही धूळ काय दिसतेय? ही साफ कोण करणार? मी. हो काय म्हणालास? मी साफ करू आणि तू काय फुकटचा पगार घेणार? काम चुका तिथला. काय बघत बसलायस? भूल. अरे साफ कर ती. वहिनी नंतर करू, आधीच खूप कामं पडली तो. काम कशाला? आताच करते. आणि ऐक, एकटाच नको करूस, त्यानेही घे सुट्टीला. कोणाला? काम नाना महिना. जरा कामं केली तर काही हाड मोडणार नाही त्यांचं. खायला कार आणि भुईला भार नुसते. गोविंदा, हे बघ, मी पार्लरला जाते. तोपर्यंत सर्व कामं झाली पाहिजे. हो वहिनी. हा, आणि ऐक, कामचुकारगिरी करू नकोस. अजिबात नाही वहिनी. हा, व्यवस्थित कामं कर. हो हो. एक नंबरी रावण बाई आहे. कजा कुठली? पार्लर बिल्डर करायला पैसा आहे आणि माझ्या नाना मायनावर खर्च करायला पैसे नाही. नाना माईन मला गप्प बसलोय, नाही तर तुला ना असं चांगला निघा दाखवला असता. एक दिवस बघच तुझी कशी टाकतो. आली नाही ना आवाज करून. नाही, तू किती काम करायला पुरे करा की आता किती दगदग करायला यावं. करा की आराम थोडा. हो, घरचंच काम करते ना. खरंय नाही, पण त्यांना कुठे परवा आहे त्याची. नाही हो, त्यांना जरी तुमची गरज नसेल ना, मला तुमची गरज आहे. पुन्हा तुम्ही मला आयुष्यभर माझ्यासोबत हवे हो. ती नाही राहू शकत नाही तुमच्यासोबत. तुमच्या डोळ्यात पाणी शोभा देत नाही हो. अहो, याच जन्मी काय, पुढचे 7 जन्म देखील मी तुमची साथ सोडणार नाही. नाना माई. काय रे, आज लवकर? हो माई. नाना माई, आज पिऊचा फोन आला होता. अरे हे सांगायला तू एवढ्या लवकर घरी आला? नाही हो नाना, पियूने फोन केला होता की पियू बोलत होती की नाना माईने आमच्याकडे थोडे दिवस राहायला पाठव. मी नाही म्हटला. पण तिने आग्रह केला असेल. अगदी बरोबर. ती ऐकायला तयार नाही हो. पण नाना, तुम्हाला कसं कळलं? अरे आई बाप आहोत आम्ही तुमचे, जन्म दिलाय तुम्हाला. आपल्या मुलांच्या मनामध्ये काय चालतं ना, हे न सांगताच कळतं आम्हाला. चला, म्हणजे काही दिवस लेकीच्या हातचं खायला मिळणार आपल्याला. भगवान तर जाणे. बरं नाना माई, तुम्ही आवरा. म्हणजे कसं संध्याकाळी तुम्हाला नेऊन सोडतो. नाही, चला आवरा, निघायला हवं. चला या चौकात.
येऊ का भाऊजी? हो या भाऊजी या. नाना माई नमस्कार करतो. या या बसा. प्रियंका प्रियंका अगं नाना माई आलेत, पाणी घेऊन ये. हो आले आले. जावे बापू हो बसा उभे का बसा. हो हो नाना नाना काठी दे. आलात का तुम्ही? घ्या पाणी घ्या. दादा तू उभा का? बस ना. घे पाणी. नाना तुमची तब्येत काय म्हणते? उत्तम. आणि माई तू कशी आहे? मी ठीक आहे. तर मी चहाचं बघते. बरं जावे बापू तुमचं कामकाज कसं चाललंय? नाना तुमच्या आशीर्वादाने एकदम उत्तम चालू आहे. हो आमचे आशीर्वाद असले हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. बाकी दादा वहिनी कशा आहेत? मस्त खाऊन पिऊन टणटणीत. चहा घ्या. बर नानाबाई मी निघतो, तुम्ही काळजी घ्या. दादा जेवूनच जा. सॉरी पिऊ, आता नको, पुन्हा केव्हा तरी, घरी जायला उशीर होतोय. बरं नानामाई तुम्ही हातपाय धुवून घ्या जा. अहो नानामाईना रूम मध्ये घेऊन जा, त्यांना टॉवेल वगैरे द्या. बरं भाऊजी तुम्ही सावकाश जा. हो. चला चला नाना काठी. राहू दे राहू दे. बरं दादा बस बस तिकडे बस. बरं मला सांग नानामाई किती दिवस येणार आहे तिकडे? अगं आताच तर आलेत ना. तसं नाही रे, एक तर ह्यांच्याच आधी कामाचं काही धड नाही, आमचंच कसं बसं चाललंय, त्यात ह्यांचा खर्च नाही झेपायचा. पिऊ तू नको टेन्शन घेऊस, 10-15 दिवसांनी मी घेऊन जाईन त्यांना. नक्की ना? हो ग बाई. बरं मी निघू आता. बरं दादा पण विसरू नकोस हा. हो हो हो. काही दिवस का होईना कटकन घराबाहेर गेली. आलास का रे सोडून? हो आलो. सुटले बाई एकदाची. अगं असं काय बोलतेस, ते काय कायमचे काय गेले? तसं नाही रे, पण काही दिवस जरा डोक्याला शांतता राहील. दादा आला? हो. नानूबाई सुखरूप पोहोचले ना? नाही, अर्ध्यावर सोडून गेले. जातोय सोडायला? असं नाही वहिनी, काळजीपोटी विचारलं. त्यांची काळजी घ्यायला तूच पोचतोस ना त्यांना. अगं वैभवी त्यानं फक्त विचारलं, तू कशाला विषय वाढवतेस? अरे पण विचारायची गरजच काय? त्यांची काळजी घ्यायला त्यांचा मुलगा आणि सून आहेत ना. जाऊ दे ना, सोड. दीड दमडीचा नोकर तू आणि रुबाब कसा करतोस रे? जाऊ दे वहिनी, चुकलं माझं. दादा जेवण झालंय. मग ताट मांडायला तुझा बाप येणार आहे? गोविंदा तुझा जेवायला वाढ. अगं किती बोलतेस त्याला तू? अरे या नोकरांना असं जापात ठेवायचं असतं, नाही तर कधी डोक्यावर चढायला कमी करणार नाही. बरं ठीक आहे, चल आता जेवायला जाऊया. हा चला. नाना माईमुळे शांत आहे.
नाहीतर या बाईला ना ती लायकी दाखवून दिली असती. गोविंदा, अरे जेवण आण लवकर. आलो आलो. नाही ना तुम्ही लायका तर दुखून दिली ना, नाव गोविंद नाव ना. ई उ, उ, उ. या बाईला काय करू. आता काय फोडलं हिने? माई, काय चाललंय तुझं? अगं सगळ्यांसाठी चहा ठेवत होते. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुला नुसत्या उचापती करायला? प्रियंका आरडाओरडा कशाला करते? वेळ लागलाय मला. हे बघ माई, ही महागडी भांडी आहेत. फुटली म्हणजे अगं फुटली तर फुटली, काय फरक पडतोय? तुम्ही गप्प बसाव. हिला नाही समजणार. बस झालं, बस प्रियंका, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस. माई, तुम्ही चला. बसा इथे. ओ नाना, माईला समजावून सांगा. काय झालं आता? काय केलं तिने? काही नाही हो, मी चहा बनवायला गेले. आणि भांड फोडलं. खरं चुकली कधी, त्याबद्दल हवं तर मी माफी मागतो तुमची. अहो नाना, नाना माफी कसली मागताय? आणि एवढं मोठं नुकसान नाही झालंय. नुकसान झालं असतं तर ही देणार होती का भरून? बेअक्कल कुठली. प्रियंका, जाऊ बाबू, नका ओरडू तिला. अहो, खरंच चुकली, खरंच बेअक्कल आहे ती. जर गेला अक्कल असती तर अशी वागली नसती. शेवटी आहे ना. हे बघा नाना माई, थोड्या दिवसांसाठी आला आहात ना, गपचूप पडून राहायचं. प्रियंका, आता तुझं अति होत या. अगं अगं कोणाशी बोलतेस याचं तरी भान ठेव. नाही ठेवायचं मला भांड. चल आतमध्ये चल. नाही हो, पोटच्याच पोरीने आपली इज्जत काढली. आता तरी लक्ष देत आहे का हो तुमच्या? माझंच चुकलं, माझा जीव राहत नाही म्हणून. म्हणून तुम्ही करायला जाता, जीवाला लागेल असं ऐकून घेता हो. आपलीच मुलगी बोलली ना, तिच्या बोलण्याने जखमा थोडीच पडणार अंगाला. नाही हो, तुम्हाला कोणी बोललेलं आम्हाला नाही आवडत हो. जखमा आमच्या अंगाला नाही माई, आमच्या हृदयाला पडतात हो. नका मनाला लावून घेऊ, विसरून जा सारं. हो, काय काय विसरायचं आणि कसं विसरायचं? नाना, माई, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तिच्या वतीने मी माफी मागतो. जावई बापू, हो नका आचरू, आम्ही सारं विसरून गेलो. बघा जय बापू, आम्ही उद्या निघायचं. काय? नाही या, नाही नाना, अजून. हो जाऊ बापू, अजून किती दिवस राहायचं? पुरे झालं की आता. हो जावई बापू, हे खरं बोलताय. नाना, माई, तुम्ही अजून काही दिवस राहिला असतात तर मला खूप आवडलं असतं. अहो जावई बापू, आम्हालाही आवडलं असतं, पण लेकीच्या घरी अजून किती दिवस राहायचं? लेकीच्या घरी फार दिवस राहू नये म्हणतात. नाना, माई, सगळं कळतंय मला. असो, तुमच्या इच्छेच्या आड मी नाही, उद्या सोडून येईन म्हणतो. बर माई, घरी जातात आले, आपणही झोपूया आता. सकाळी लवकर उठायला हवं. चला, अंथरून टाकतो.
हो माझ्या गोळ्या. माई हो गोळ्या संपल्यात तुमच्या. सांगायचं नाही का मला? सांगेन सांगेन म्हटलं आणि विसरूनच गेले. राहू द्या, झोपा आता, उद्या घेऊ तिकडे गेल्यानंतर. माई अहो असं कसं चालेल? हा? वेळच्या वेळी गोळ्या नका घ्यायला. राहू द्या, चला झोपा बरं. पडा माई. काय हो, का हसताय गालातल्या गालात? काही नाही माई, आम्ही आपले पूर्वीचे दिवस आठवत होतो. खरंच किती सुंदर होते ना ते दिवस. तुमचा थाट म्हणजे अगदी वाघासारखा. पण माई आता त्या वाघाचं मांजर झालंय बरं का. कोण म्हणतं असं? माझ्यासाठी तुम्ही अजूनही तसेच आहात. हो, तुम्हाला आठवतं पूर्वी किती सुंदर कविता गीत रचना करायचात. अजूनही आवडेल मला एखादी रचना ऐकायला. हो, ऐकवा ना. नक्की ऐकूया माई, पण आता नको. माई बोला ना. आपल्या मुलांना आपण होतं झालं का हो? आता तो विषय कशाला? तुम्ही माझ्यासोबत असलात ना की मला कशाचंही काही वाटत नाही. बरं बरं माई, आता बरीच रात्र झाली. आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास नको. आई गो माझी कंबर पडली रे पडली. आई गो, ए विराज, अरे रे. काय ग बाई, पडलीस कशी? अरे हे करून हसतेस काय? पडले मी, आधी उचल मला. आई गो, उठता येत नाहीये गो. अहो वहिनी, पडल्यात कशा? अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. मी काय केलं वहिनी? मला का बोलताय? मुद्दाम मुद्दाम केलेस तू हे. मग तू नाही तर कोण? मी. अगं वैभवी, काय झालं सांगशील का? हे बघ विराज, हे बघ पाणी. ह्यानी मुद्दाम हे पाणी सांडून ठेवलं इथे. नाही दादा नाही, खरंच मी नाही काय केलंय. म्हणजे पाणी कसं आलं इथे? तुला लक्ष ठेवून काम करता येत नाही का? दादा मी खरंच फरशी खूप व्यवस्थित पुसली होती. अरे पण तिला किती त्रास होतोय बघतोयस ना. त्याला येणे जावं होतं. दादा खरंच नाही, मी सकाळी फरशी व्यवस्थित पुसली होती. अरे पण तू लक्ष ठेवून काम का नाही करत? म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे पाणी मी ओतलं? कुणास ठाऊ. गोविंदा, पाहिलं त्याची मगरुरी. तुमचा हात पकडला, तुमचा. दादा, नाना माईंच्या उपकाराने मला रोखलंय. मग तुझा हा हात आहे ना, खाणं सगळं उठून काढला असता. अहो, नानामाई पोचले ना सुखरूप? तू नको त्यांची काळजी करू. अहो, असं काय बोलताय? तू ज्या पद्धतीने आज त्यांच्याशी वागलीस ना, ते अजिबात मला पटलेलं नाही. अगं आपल्या आई वडिलांचे असं कोण वाटतं का? अहो, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. पण मी जे केलं ते योग्यच होतं. अगं निर्लज्जपणाचा कळस आहेस तू. तुझ्यामुळे
फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला शर्मेने मान खाली घालावी लागली. अहो तुम्ही का मनाला लावून घेताय? मी जे केलं तो योग्यच होतं. आणि मी जर असे वागले नसते ना तर दादानी आणि वहिनींनी त्यांना कायमचं इथेच ठेवलं असतं. त्यांचा मुलगा व सून असताना आपण का त्यांना सांभाळत बसायचं? तुझं काय करावं तेच कळत नाही. तुझ्याशी बोलणं चुकीची गोष्ट आहे. छट! बसा बाई. सगळं शांत शांत वाटतंय. कुठे गेलं तर काय आवाज येत नाही. अरे नानाबाई काय आला? कसं आहेस? बस तुमची पाणी आली. क्या बाई, पाणी. गोविंदा, अरे रडायचं थांबा. काय झालं सांगशील का? भरल्या घरात राहायला कोण गेलंय का? बाई, त्याला चुकी करायची असेल नाना नाही आपली. काय झालं? कुणी सांगितलं आम्हाला? मी सांगतो. काल याने ना वैभवला मारण्याचा प्रयत्न केलाय. विराज, अरे शुद्धीत आहेस का तू? हे शुद्धीतच आहे. पण तुमच्या डोळ्याला त्या कोण्या माईची झापडं लावलीत ना. सुनबाई वाटते ते बोलू नकोस. बरोबरच बोलते ती माई. बघ विराज, आमचा याच्यावर बिलकुल विश्वास नाही. तुम्ही असं वागू शकत नाही. नाहीतर काय? हो बाई, पाहिलात ना, डोकरावर विश्वास आहे पण आपल्यावर नाही. हे बसून बाई, तुला त्याला नोकर म्हणायचं नाही. नोकराला नोकर नाही म्हणायचं तर नाही तर काय म्हणायचं? हो नाना, आम्ही टाकलेल्या तुकड्यावर जपतोय तो. विराज, नाना, माझ्या रावात चढवायचं नाही हा. विराज, तुझी हिंमत कशी झाली यांच्या गावात सोडून बोलवायची? माई माई शांत हो माई. माई बसा. माई माई तुम्ही त्यांच्याशी भांडू नका हो. त्याला जे काय बोलायचं बोलू दे मला. शांत हो. शांत हो म्हणून सांगतो, नका पडू त्यांच्यामध्ये. त्यांना माणुसकीची चाड राहिलेली नाहीये ना. तुम्ही बसा माणूस की रोळत, मला नाही जमायचं ते. जाऊ दे रे. काय त्यांच्या नादाला लागतोस? चल, आपल्याला उशीर होत जाईल. तयार हो, मी थांबले. पाणी घेऊन. नाना, आम्ही घरी परत येण्याआधी बाहेर गेलेला हवा. दादा हो दादा हो माई कशाला विचार करताय? नका करू. नाही घेऊन. अरे आताच विचार करायची वेळ आहे. गोविंदा, आमच्या डोळ्यासमोर तुझा असा खेळ नाही रे पाहू शकत. माई दादा वहिनी जे करतायत ना ते त्यांना करू दे. मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? गोविंदा, हा बोला ना. तुझी रक्षी करे. बोला ना मला. काय काय नको राहूस तू. चालेल. नाना तुम्ही काय बोलताय? तेच बोलतोय. ते नानामाई आता थकले तरी तुझे असे हाल नाही पाहू. पण नाना नाही, तुका फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकतो. झालंच तर माफ करा आम्हाला. नाही नाना, पण मी इथून गेल्यानंतर तुमची काळजी कोण घेणार? नको का तुझ्या. आम्ही घेऊ आमची काळजी जशी जमेल तशी. माई नाना मी तुमच्या पायाशी पडून राहिलो, पण मला तुमच्यापासून दूर नका न करू. मी तुमच्या सेवक कसं राहणार? अरे सावळ स्वतः आता आमची चिंता करायची असतो. ते स्वतःच आता स्वतःसाठीच आहे. पण मी गेल्यानंतर खरं तुमची काळजी कोण नाही घेणार? नको काळजी करू आमची. आम्ही घेऊ एकमेकांची काळजी. कशी घेणार? कशी घेणं सांगा ना मला. कशी घेणार काळजी तुम्ही तुमची?
फारच काळजी करतोस रे आमची. हे राहू तुझं नाही बरं व्हायचं. तू निघ आता. तुझा हा सतत होणारा आम्हाला नाही सण होत रे आता. चालेल मला, मी आपण स्वर्गात चालेल, पण मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार, कुठेच नाही जाणार. हे आमची शेवटची इच्छा होती. गोविंदा, आमची शेवटची इच्छा आहे. आता ती पूर्ण करायची की नाही ते तू ठरव. शेवटची इच्छा बोललात ना तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला नको ना, नाही रोहित, असं नको मी तुम्हाला, मी जातो इथून, जातो. आला. काळजी घ्या. मी काळजी घे. आई, रोहित, हे ठेव तुझं. हे काय? काही नाही, थोडीशी पैसे आहे. नाना, मला पैसे नकोय, मला तुमचे आशीर्वाद हवे. वर्षातून काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करू. नको ना, खरंच नकोय पैसे मला. तुमचा आशीर्वाद तेच खूप पुरेसा आहे मला. गोविंदा, पैसे म्हणजे आमचा आशीर्वाद म्हणून घे. ठीक आहे माहिती. चला येतो. हॅलो हॅलो, हा बोल. अगं मी बोलतेय. हॅलो, हा हा, बरी आहे मी, मजेत. अगं त्याला ना 2 दिवसापूर्वी सांगून दिला. हा, म्हणूनच सांगते तुला. अगं एखादा विश्वासू चांगला नोकर शोधून दे. हा हा, मग पाठवायला नको. हा. अगं हे ना, हा, आई माझी खूप काळजी घेतात. अगं मला शब्द खाली पडू देत नाही ते. बरं चल, त्यांच्याशी बोलते आता. हा, बोलू नंतर. हो, काळजी घे तू. हा ठीक आहे, चल बाय. काय ग, कोणाशी बोलत होतीस? अहो, कोणाशी काय, तुमच्या सासूबाईंशीच बोलत होते. काय म्हणत होते आमच्या सासूबाई? लाडक्या जावयाची चौकशी करत होत्या. इथून ते का आता तू एक काम कर ना, त्याने इकडेच बोलवून घे ना, म्हणजे आरामात बोलता येईल. बोलूया हो. अजून एक काम बाकी आहे. आता कोणतं काम बाकी आहे? सांगेन तुम्हाला नाही. चला आता निघा. हो चल. एवढ्या जोराने कोणता काही कळतं की नाही? किती जोरात कोणताय? तुमच्या थुंकीचे शिंदोडे उडवले जेवण जेवायचं का आम्ही? तोंडावर रुमाल धरला होता. हा, म्हणजे आता त्याच घाणेरड्या रुमालाचा हात तुम्ही त्या भांड्यांना लावणार ना? जा आधी हात स्वच्छ धुवा. जा होती. सत्यानाश. हो, काम नाही करायची ते सांगा. नका करू काम, पण असं भांड्यांना तरी राग नका काढू. सुनबाई, मी मुद्दाम नाही केलं ग, चुकून पडला हातातून. काय भरोसा, मुद्दामात पण असेल. तुमच्या गोविंद्याला काढून टाकलंय ना, बरं भांड्यांवर राग काढताय तुम्ही. हे बघ बाई, तू कुठला विषय कुठेतरी नेऊ नको. बोललं की झोमचं कसं लागेल.
ओ नाना नाना ओ नाना काय झालं सुनबाई? काय करताय? काय नाही. मग करा काहीतरी, असे बसू नका राहू. काय करू काय? ही घ्या पिशवी आणि बाजारातून भाजी घेऊन या. मी जाऊ? मग मी जाऊ. जरा करा मग काहीतरी घरात बसून. जातो बाई. अहो आता उभे का? जा. हो सुनबाई, पैसे आता ते पण मीच देऊ का? हे घ्या. जा आणि सर्व घेऊन या आणि आल्यावर मला सर्व हिशोब द्यायचा. हा उगाच राहिलेले पैशाचे पान चालत बसू नका. असा घंटा काढते ना सगळंच मुश्किल. मला आवडते ना. हो अगदी प्रसन्न वाटतं. मला प्रसन्न वाटते ना माझ्या. नाही एक विचारू का हो? म्हणतात की चांगलं केलं चांगलं होतं. आपल्याच गोष्टी कशा काय आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवलं, त्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं, ते उत्तम संस्कार केले. मग ही फळ कडू का निघाली? माझा भाऊचा खेळ मांडला मला टाळता आला आहे का? साक्षात श्री प्रभू रामांना देखील वनवास भोगावा लागला. आपल्यासारख्या पामराचे काय भोग आहेत ते भोगावे लागणार. तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तयारच असतात. उगाच आपल्या नावाने तिथे सुद्धा सुरू व्हायचं. चला कसं जाऊ. झालं यांचं सुरू. जरा म्हणून एकांत नाही. माझ्या नशिबात प्रेमच नाही. थांब. हो नका जाऊ. उगाच नको. आरामच नाही जीवाला. कधी सुटका होणार आहे कोण जाणे. आपल्याला हवं तसं आपल्याला करता येईल. खरंच असं होईल? आपण नानाबाईंना वृद्धाश्रमात पाठवलं. अगं काय बोलतेस ती? आपण त्यांची काळजी घेऊ. ते दोघं रमतील तिथे. अगं पण त्यांना काय हवं काय नको ते कोण बघणार? असं काय करताय? आपण महिन्याच्या महिन्याला औषध उपचारासाठी पैसे देऊ की त्यांना. आणि तसंही पैसे दिले की कोणी देते त्यांची काळजी. अगदी बरोबर. पटतंय ना तुम्हाला? मी उद्याच नानाबाईंशी बोलून घेतो. आता झोपूया. हा नानाबाई चहा. अहो असे काय पाहताय? चहा. स्वतःला कष्ट घेते आम्ही घेतला असता. असं द्यावं एवढंच थोडा तुम्हाला आराम. बरं नाना काही लागलं ना तर मला सांगा मी आहे आत. अरे हा काय चमत्कार. काहीतरी घडतंय एवढं नक्की, किंवा मग काहीतरी घडणार वादापूर्वी शांतता म्हणायची. असंच काहीचं आहे. बसलात? बरं माई बरं वाटतंय ना आता? आई असं काय का बोलतेस? बरं वाटतंय.
दोघांची काळजी आहे, पण काय रे? हे बघा ना, त्या रोजच्या भांडणाचा ना मला पण कंटाळा आला. तुम्हाला काय बोललो तर तुम्ही रागवणार, तिला काय बोललो की ती रुसून बसणार. मी आता सर्व संपवायचं ठरवलंय. तू काय करणार? तुम्ही मला समजून घे. अरे हो, तर तुला समजून घ्यायला आणि तुझ्या मनात तरी आम्हाला कळू दे. हा ना, मी एक असाच विचारपूर्ण निर्णय घेतला म्हणजे तुम्ही पण सुखी राहा आणि मी पण सुखी. सांग बाबा, आमच्या सुखाचा तू घेतलेला निर्णय सांग आम्हाला. मला चुकीचं समजू नका. मी तुमची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आहे. काय? वृद्धाश्रमात? हो ना, आणि माझी तुमची दर महिन्याची औषधं, मला लागणारा खर्च वेळच्या वेळी देत जाईल. म्हणजे तुम्ही पण तिथे सुखी राहाल आणि मी पण सुखी. तुझ्या नानाच्या कामाच्या पैशाची या घराची एक एक वीज लागते. हा? मग तुम्ही कसं या घरच्या बिलामध्ये खाल? आम्हीच जातो. ताई, खूप सांभाळून बघ. काय बोलला सांभाळून? काय करा तुम्ही माझं? त्याला आवर घालायला सांग. हेच कारण आहे, हेच कारण आहे तुम्हाला पाठवण्याचं. हो नाना, माई, हजारो लोक वृद्धाश्रमात राहतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो, मग तुम्ही काहीतरी बोला ना. समजून बसून राहिला. माई, अहो का त्रास करून घेताय? हा? अहो आता घरात राहिलं काय आणि वृद्धाश्रमात राहिलं काय? एकूण एकच. काय म्हणायला लावून घेताय? पाहिलं नाही, नाना किती समजदार आहे. आपण का जायचं कुठे? तुमचं माझं आपल्या दोघांचं घर आहे हे. नका अट्ट करू. आता हे घर घर राहिलेलं नाहीये हो. राहिल्यात तर फक्त विटा आणि माती. चला, मी चाललोय. नाही नाही, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. नाही, ऐका हो माझं, नका अट्ट करू. चला. नको रे बाबा, आधीच फार उपकार झाले तुमचे. आता अजून उपकार नको करू. मी जाऊ आमच्या घरी. चला मग. नका त्रास करून घेऊ. आता सर्व ठीक होईल. जायचं जाऊ तिकडे नशीब लिही तिकडे जाऊ. चालून चालून थकायला झाले. जमल्यात का हे दुसरे कुठे तरी हे बघा बसा थोडा आराम. वडापावले वडापाव घ्या वडापाव. माई ऐकलं का तो पहा काय हो? वडापाववाला ओरडतोय. पैसा ऐकू हो की खायचं काय की वडापाव बस करतो ना. या ओळखी बरं. बसा घेऊन येतो. हो बसा बसा. त्या बाबूला सांगा ना आणायला. ए बाबू इकडे रे. बघ तू तिथे वडापाव दिसतोय. ते पण तू वडापाव आणशील. आणतो ना. आता हो काका. बोल रे. हो काका जरा त्या बोल वडापाव कार घेऊन जा ना. दोन पाहिजे. पैसे आणून घ्या का वडापाव आणून. धन्यवाद. चला काय हो ये धन्यवाद. संपत रे बा. आई बापाचं काय सुंदर गंगावड सुटलंय बघा. मला आठवतं त्या तरुणपणी किती
बाकी तुला फिरायला जायचं, भेलपुरी म्हणा, वडापाव म्हणा, शेवपुरी म्हणा, तुला अगदी कसं हात हात फिरत बसायचं. होते का तुम्हाला? सगळं अगदी लक्ष आठवतं. ते कसं विसरेन मी? हो, काय रम्य दिवस होते. खरंच आमचं भाग्य थोर म्हणून तुमच्यासारखा प्रेमळ पती मिळाला. हे मात्र चुकीचं आहे बाई. व आमचं नशीब मोठं म्हणून तुमच्यासारखी गुणवान मत्नी आम्हाला लाभली. पुढे झालं होतं वडापाव थंड होतं. आम्ही यावं. अरे पोरगा गेला कुठे वडापाव घेऊन? त्या काकानं दिले वाटतं. मी त्याला विचारू दे, पैसे दिले नाही. ती दोन दोन वडापाव घेऊन गेला. 20 रुपये बाकी आहे. नाही ना बाबा, मला पैसे पहिले घेऊ दे. काका, हो काका. येऊन जा. नाना माई तुम्ही काय करतो? तुम्ही येते? नाना माई इथे करतो. गोविंदा, तू इकडे बसला. बरा आहेस ना? मी बरा आहे हो, पण तुम्ही इकडे कसे? आणि आणि बॅग? भेट होते. गोविंदा, तुला भेटून खूप आनंद झाला रे. माई मलाही भेटून खूप आनंद झाला. पण तुम्ही चाललात कुठे? गावाकडे. वा माई नाना, खूप छान बोलताय हो. कुठं नक्की ठरवा, पिऊकडे की गावाकडे? गोविंद, आता आम्ही इथून तिकडे जाणार, तिथून नंतर मग गावाकडे. की नाव माई? वा वा, नाही नाही, तुम्ही माझी नानामाई नाही. अरे माफ करा, मी चुकीच्या माणसाला नानामाई समजून माफ करा. अरे आम्ही तुझ्याच अरे नानाबाई गोविंद आहोत. गोविंद, नाही हो, मी माझी नानामाई नाही आत. आणि माझी नानामाई आहेत ना, नेहमी खरे बोलतात. तुम्ही तुम्ही जा, तुम्ही तुमच्या मार्गाला जा. गोविंदा, कुठलं रे? चला नानामाई, चला चला. सगळं लक्षात आले माझ्या. चला तुम्ही आता आपल्या घरी. तुमच्या घरी म्हणजे तुमच्या गोविंदाच्या घरी. चला. अरे गोविंदा, बरं, खरंच गोविंद. नानामाई, आता मी तुमचं काही ऐकणार नाही हं. चला. प्रियंका, काय हो, काय झालं बोलायला? आता तू मलाच प्रश्न विचार ना. अहो, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच माहिती नाही. प्रियंका, नानामाईनं कुठे पाठवलंय? कुठं पाठवलंय म्हणजे? कुठे पाठवलंय म्हणजे? प्रियंका, पण या प्रकरणात तू तर सामील नाहीस ना. नाही हो, मला खरंच माहिती नाही. आणि जर या प्रकरणात तू सामील असशील तर तुझी अजिबात गय करणार नाही आम्ही. नाही हो, मला खरंच काही माहिती नाहीये. ठीक आहे, ठेवतो तुझ्यावर विश्वास. पण चल, आपल्याला आता लगेच निघायचं. कुठे जायचं? तुझ्या दादा वहिनी तिकडे कशाला? इकडे कशाला? अगं तुझा हात नाही ना त्यात. चल त्यांच्याकडे विचार जाप त्यांना. हो, मी काय म्हणते, त्यांच्या घरच्या भांडण आपण कशाला उगाचच पडायचं? उगाचच. अगं तुझे आई वडील आहेत ना ते, मग विचार ना. जा ना. ठीक आहे, येते मी. पण तुम्ही उगाचच तिथे जाऊन वाद घालू नका हा. नाना,
नाना माईला डॉक्टर आणलं का? हो. काय म्हणा डॉक्टर? दिलं माझ्या माई बऱ्या? ना बोला ना, केलं माझ्या माई बऱ्या? गोविंदा, अरे माईंचा आजार आता बरं होण्याच्या पलीकडे गेलाय. त्यांचे जे काही दिवस उरले आहेत ते फक्त आता आपण त्यांची सेवा करायची. नाना असं काय बोलायचं नाही या. मी माझ्या माईला काय नाही होऊन देणार. मी मोठे डॉक्टर बघेन. नाही रे, पण जे काही दिवस उरले आहेत त्या दिवसामध्ये फक्त त्यांची सेवा करणं एवढंच आपल्या हाती. बाकी सर्व ते वरच्याच्या हाती. नाना गोविंदा, शांत हो. अरे जो जन्माला आला तो एक दिवशी जाणार. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, मोठी मुलं असून देखील हे असं निपुत्रिकासारखं जगणं आमच्या नशिबी नाही. ह्याच गोष्टीचं वाईट. गोविंदा, नाही तू कामाला जा. नाही मी झालं कामाला. गोविंदा, मला माईची सेवा करायची आहे. अरे मी आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, तू कामाला गेला नाहीस हे जर माईला कळलं ना, त्याला नाही आवडणार आहे. तुला चालेल का? नाही ना, मला माईच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. तुला एक ना, जा कामाला. मी आहे ना माई. जा गोविंदा. हो, आपल्या पोटच्या पोराने आपल्याला असं वारावर सोडलं. मी आहे तुमच्यासोबत. मी तुमची साथ कधी सोडणार नाही. कायम तुझ्या सोबत राहील, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. धीराज, ऐक ना, आपण एक मोठा देवारा घेऊया का? म्हणजे आपण जेव्हा मोठ्या घरी जाऊ ना तिथे लावता येईल. ओ बोला ना, घेऊया ना मोठं घर, मोठा देवारा. घ्या घ्या, मोठं घर घ्या, मोठा देवारा घ्या आणि त्याच देवाऱ्यात तुम्हाला बसून तुमचीच पूजा करा. हरेश भाऊजी, आई वडिलांना घराबाहेर काढून देव कसले बसवताय? भाऊजी, तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर मध्ये न पडलेलंच बरं. आणि हो, त्याच फॅमिलीचा मी एक भाग आहे. काय रे दादा, मी असं ऐकलंय की तू घर विकतोयस. हो, म्हणजे मी तसा विचार करतोय. ठीक आहे, तसं असेल तर माझी काहीच हरकत नाही, पण मला माझा अर्धा हिस्सा मिळायला हवा. हिस्सा? हे घर आमचं आहे, तुझा काय संबंध? काय संबंध? संबंध येतो वहिनी. हे घर माझ्या नानामाईंचं आहे, तुमचं नाही. त्यामुळे आई वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलीचाही हिस्सा येतो. ठाऊक आहे ना? तरीही मिळणार नाही. कोर्टात खेचे. अरे गप्प बसा. प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? नाना माईंचा शोध घ्यायचं सोडून इथे प्रॉपर्टीच्या वाट्या कसला करत बसला? तुम्ही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहात. एक लक्षात ठेवा, हे घरच काय, त्या घरातली एक बीट सुद्धा विकू देणार नाही. आणि दादा, नाना माईंना कोणत्या आश्रमात ठेवून आलात? ते स्वतःच गेले, मी नाही सोडले त्यांना. ते गेले नाही, तुम्ही त्यांना जायला मजबूर केलं. आणि मी परिसरातल्या सगळ्या आश्रमात जाऊन आलो, कुठेच नाही. मग आम्ही कुठे शोधणार त्यांना? गेले असतील कुठेतरी. आणि एकच सांग, जोवर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येत नाही तोवर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या खऱ्या प्रेमाची किंमतच कळणार नाही. त्यांनी स्वतःवर ओढून घेतली परिस्थिती. आम्ही सर्व काळजी घ्यायला तयार होतो त्यांची. माफ करा दादा, पण तुम्ही म्हणजे बायकोच्या पदराला धरून चालणारे. हरेश, भाऊजी, हा जर आवाज तुम्ही बायकोवर चढवला असता ना तर नानामाई आज इथे असते.
विराज, काय झालं? कोणाचं लेटर आहे? काय काय झालं? वैभवी माझी नोकरी गेली ग. काय काय पाहिलं दादा, घरातला देव माणसाला बाहेर काढल्यानंतर त्या वरच्या देवाने आपला चमत्कार दाखवायला सुरुवात केली. म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. तो योग्य वेळी योग्य तो न्याय करतोच. हे बघा भाऊजी, तुमच्या नात्याचा मान राखते म्हणून वाटेल ते बोलत सुटू नको. हो, जाऊ द्या ना. कशा तुम्ही उगाच जखमेवर मीठ चोळताय? आता दुसऱ्यांना वेदना द्यायला यांना आनंद मिळतो. आता कळू दे असहाय्य वेदना कशाला म्हणतात ती. आणि हो, मी नानामाईंचा शोध घेईनच. चल पिऊ. गोविंदा, ए गोविंदा. आलो ना, आलो. हा, 1 मिनिट आलो. आलो ना, हाक मारली? बोला. हे घे, हे ठेव दे. काय आहे? वेळ मिळेल तर बघ वाचून. नाही नाही, पहिले सांगा हे काय आहे ते. माझ्याकडून तुझ्यासाठी गैरसमज. हो माई, भेट ठीक आहे, पण काय आहे ते सांगू शकता का मला? हे बघ नंतर वाचून कळेल तुला. नाही ना, आधी सांगा मला काय आहे हे. काही नाही रे गोविंदा, अरे तुला द्यायला आमच्याकडे दुसरं काही नाही, म्हणून हे आमचं राहतं घर आम्ही तुझ्या नावावर केलंय. काय? हो. नाना, त्याची मला काही गरज नाहीये. तरी हो, आमची इच्छा म्हणून तुला हे ठेवावंच लागेल. तू हे नाही घेतलंस तर आम्ही इथे राहणार नाही. ठीक आहे माई, पण माई ही तुमचीच अमानत राहणार. जेव्हा कधी तुम्हाला याची गरज लागेल तर निसंकोच मागा, मी कधी नाही म्हणणार नाही. ठीक आहे नाना, तर मी घेईन. बरं, तुला जसं वाटतंय तसं कर. खूप जीव आहे याचा आपल्यावर. हो माई. असं एकटक काय पाहताय माझ्याकडे? नाही, तुमचं हे सुंदर रूप मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतोय. माई, तुम्हाला माहित आहे उद्या काय आहे ते? काय काय आहे उद्या? माई, अहो उद्या वटपौर्णिमा आहे. खरंच की काय? मी कशी विसरले? हो द्या हो. प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला तुम्ही माझ्यासाठी उपवास ठेवायचे. नाकात नथनी, हातात हिरवा चुडा, केसामध्ये वेणी, छान साडी नेसून तयार व्हायच्या. तुमचं ते सुंदर रूप फार छान दिसायचं, मला आवडायचं. अहो, आता तुम्ही झोपा. हो माई. नाना भाई, अरे वा भाई, किती छान दिसतेस. नमस्कार करतो. गोविंदा, हा बोला नाना. अरे म्हणून तर आम्ही यांच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. वाव. खालीपणा पुरे आता. अगं माई, राहू दे ग. बरं नाना, मी काय म्हणतोय, जाताय खरं बाहेर, पण लवकर घरी या. मी सर्व तयारी करून ठेवतोय आणि वाट पाहतोय तुमची. आणि जास्त लांब जाऊ नका. तुझी कामं होईपर्यंत, सर्व तयारी होईपर्यंत आम्ही आलोच. हा चालेल, पण लवकरात लवकर यायचा. हो हो हा, मी वाट पाहतोय घरी. हो. बरं या, चला. लवकर या. हो हो. सावकाश जा. मी चौकाश जातो आणि लवकर माघारी येतो. हा चला.
बसूया काय ते खूप थकायला होते. हो थकल्यासारखं वाटतं. बसूया. मी काय वाटतंय नाही काय होतंय हो माई काय होतंय थांबा मी पाणी भरतो कुठे मिळते बसा तुम्ही पाणी भरतो माई माई तुम्ही आम्हाला सोडून कुठे जाऊ नका. मला तुमच्या मांडीवर बघतो शांत होऊ द्या. माई माई काय होतंय माई 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 काय होतंय माई हो माई 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 काय होतं माई 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 डोळे उडा माई डोळे उडा ओ माई डोळे उडा ओ माई काय होतंय ओ माई बघा ना माझ्याकडे माई ओ माई माई उठा ना माई उठा ना माई 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 ओ माई काय होतंय माई उठा ना माई माई ओ माई माई उठा ना माई माई ओ माई डोळे उघडा माई डोळे उघडा माई डोळे उघडा माई बघा ना माझ्याकडे माई बघा ना माई बघा ना माझ्याकडे आई आई माई उठा उठा पुरी जाई थट्टा माई माई उठा उठा ना माई हो माई उठा ना माई उठा ना ती मला अशी एकटा सोडून नाही जाऊ शकत. ती मला सोबत राहायचं वचन दिलं होतं ना. माई उठा ना माई उठा ना माई तुमच्या जीव कथा नको माई माई उठा ना माई मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय माई उठा ना माई माई नका ना मला सोडून जाऊ माई माई उठा ना हो माई नानाबाई कुठे गेलात तुम्ही नानाबाई नानाबाई कुठे गेलात तुम्ही नानाबाई नानाबाई याला परत नानाबाई याला परत बाई, बाई, नाना नानाबाई नाना 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 भाई तुमचं गोविंद आला नाना नाना तुमचं गोविंद आलाय नाना उठा नाना नाना उठा नाना तुमचं गोविंद आलं नाना भाई उठला ग भाई
गोविंदाला का सोडून गेलात तुम्ही? मला आता कुणाची सेवा करू मी? सोडणार नाही. तुम्हाला जर्जरी त्रास दिला ना, नाही सोडणार त्याला, नाही सोडणार. हे बाई, नाना माई अरे गोविंदा आमचे नाना माई. तुमचे नाना बाई, तुमचे? अरे शरम नाही का वाटत तुम्हाला? तुमच्या या नाटकाला मी भीक नाही घालणार, भीक नाही घालणार तुमच्या या नाटकाला मी. गोविंदा असं नको करू रे, आम्हाला एकत्रित नाना माईला भेटू दे. असं नको करू. वा प्रियाताई वा, तुम्ही तर पोटच्या लेकी सारखी ना तिच्या. हा? अरे हे तुमच्या आई बापलं काय त्याला बोलला? भांडी पडली. तुम्हाला वाटतं मलाही माहित नाही? अरे पोटचा पोरगा नसतो ना, तरी ते माझ्या हृदयाचे काळीज आहेत, काळीज. आमचं चुकलं गोविंदा, आमचं चुकलं. तुमचं चुकलं? अगे नीच खोटाडे बाई, तू तर काय बोलूच नकोस. गोविंदा सारं झालं काय ते विसरून जा. आम्हाला शेवटच्या नाना माईंना डोळे भरून पाहू दे रे. हो दादा, काय काय विसरू आणि कसं कसं विसरू? यांचा पदोपदी केलेला अपमान विसरू की याला बेअब्रू केलेलं विसरू? अरे लाज नाही वाटत काय तुम्हाला बोलायला? जा, मी तुम्हाला कधी माफ नाही करणार. जा. गोविंदा तू बोलतोयस ते खरं आहे. तुझा राग, रुसवा हे सगळं खरं आहे रे. हे सगळे नालायक आहेत. गोविंदा ही त्यांची मुलं आहेत रे. नाना माईंचे अंत्यसंस्कार हे यांच्याच हाताने होते. नाही भाऊजी नाही. अरे त्यांनी तो अधिकार कधीच गमावलाय, कधीच. अरे त्यांचा स्पर्श जरी माझ्या नाना माईने झाला ना, तरी त्यांच्या आत्म्याला इथेच भटकत राहावं लागेल. त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. आणि हा नाना माईंचं जे काय करायचंय ना ते मी करेन. आता कळेल ना आईवडिलांची खरी माया. जिवंतपणी मरणाहून भयंकर यातना द्यायच्या. आणि आता ही नाटकं कशाला ही नाटकं? माझे नाना माहित मला सोडून गेलेच ना. अरे आज तुमच्याकडे लाखो रुपये असतील, पण तुम्ही जगातील सर्वात भिकारी आहात, भिकारी आहात. जा, अरे जा ना, बघा ना पैशाने प्रेम विकत मिळते का आई वडिलांचं? जा ना. अरे कर्मदरिद्री, तुम्ही कर्मदरिद्री. या जगात तुमच्यासारखी मुलं असण्यापेक्षा अरे निपोट राहिलेलं बरं. झालं माई. हे पहा, आज त्यांचे अंत्यसंस्कार मी कसंही करेन, कारण ते पुण्य तुमच्या नशिबी नाही. तुमचेच पाप तुमच्या मानगुटीवर भूत येऊन बसतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल, खरंच कळेल. जा, चालते बाई तू. जा.